नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचा आहे मसाला डोसा। मसाला डोस्याकरता मी हे पीठ घेतलेलं आहे। ह्याची रेसिपी माझा इडली व्हिडिओ बघा, त्यात मिळेलच। हे बघा पीठ कसं छान फुललेलं आहे। हे पीठ घट्ट आहे डोस्याकरता। त्यात आपल्याला पाणी घालायला लागणार आहे। ते मी 1 ग्लास घेतला आहे। हे 5 मीडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत। हे 4 कांदे घेतले आहेत आणि एक मी तुम्हाला कसा कापायचा तो दाखवणार आहे, कारण मी असा लांबट उभा असा कांदा कापून घेतलेला आहे या डोशाच्या भाजीसाठी। हे मी कढीपत्त्याची पानं घेतली आहे 10 ते 12। हे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे 2 चमचे। या मी 5 ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, या तिखट आहे। चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। अर्धा टीस्पून मोहरी घेतलेले, अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे। हळद अर्धा टीस्पून आणि 1 चिमूटभर हिंग आणि 1 मोठा डाळीचा चमचा तेल घेतलेलं आहे। आता आधी मी तुम्हाला कांदा कसा कापायचा डोशाच्या भाजीला ते दाखवते। हे बघा, हा कांदा मी सोलून स्वच्छ धुवून हे मधलं काढून घेतलेला आहे आणि कांदा असा उभा पातळ चिरून, असा पूर्ण उभा पातळ चिरून घ्यायचा। एकदम हळूहळू आपलं बोट सरकवायचं। पुन्हा असं याला मध्ये अशा चिरा देऊन घ्यायच्या आणि फक्त मध्ये हे बघा असं म्हणजे एका उभा चिरल्यावर एका याचे 2च पीस असे करून असा उभा कापून घ्यायचा आपल्याला। कुठे मध्ये राहिलं असेल तर ते कापलं जातं, म्हणून अशा मध्ये चिरा देऊन घ्यायचा आणि मध्ये अशी एकच लाईन एकदम पटापट कांदा कापून होतो आणि असा हा उभा कांदा डोशाच्या भाजीला छान लागतो। आता आपण आधी भाजी बनवून घेऊया। इथे मी भांडं तापत ठेवले, त्यात हे तेल घालून घेते। तेल छान तापू द्यायचं आहे। तेल आपलं इथे छान तापलंय, आपण मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली, गॅस बारीक करायचा। जिरं घालायचं आहे, जिरं छान फुलू द्यायचं आहे। मिरची घालायची, मिरची घातल्यावर झाकण ठेवायचं आहे। कढीपत्ता बघा, म्हणजे तेलही उडत नाही आणि वासही जात नाही। आणि कांदा गॅस मोठा करायचा आणि छान परतून घ्यायचे हे। कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। साधारण 4 ते 5 मिनिटं लागणार आहे। हे बघा, आपला इथे कांदा छान परतून झाला आहे। आता आपण त्यात हळद आणि हिंग घालून घेऊया। परतून घ्यायचे छान, ते हळदीचा रंग उतरेपर्यंत। हिंगाचा मस्त वास येतोय बघा, रंग मस्त आलाय कांद्याचा। आता आपल्याला यात हे उकडलेले बटाटे घालून घ्यायचे। जेवढे बटाटे असतील तेवढे कांदे घ्यायचे असतात, म्हणजे भाजी अतिशय चवदार छान लागते, गोडसर अशी लागते कांद्यामुळे। कोथिंबीर, आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ही भाजी 2 मिनिटं वाफ देऊन घेणार आहोत। हे बघा, 2 मिनिटं झालेली आहेत। छान भाजी वाफवून झाली। आता आपण डोशाचा तवा ठेवूया आणि पीठ पातळ करून घेऊया। हे बघा, आपण यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला डोशाला किती पातळ पाहिजे ते बनवून घेऊया आपण।
हे बघा, हे असं पीठ पाहिजे डोश्याचं. आता आपण डोसा बनवायला घेऊया. हे बघा, आपला तवा छान तापला आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे. 1.5 चमचा मी पीठ घालते आणि असं चमच्याच्या बुडाने असं छान पसरवून घ्यायचा आहे डोसा. आता आपल्याला हा मध्यम गॅसवर, गॅस मी मध्यम करते, छान खालून असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा, 1 मिनिट झालं आहे आणि आपला डोसा बघा आपोआप निघाला आहे. हे बघा, अजून आपल्याला थोडा 30 सेकंद होऊ द्यायचा आहे तो छान क्रिस्पी. हे बघा, आपला इथे डोसा छान झालेला आहे. आता यावर आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे. हे बघा, अशी मध्ये भाजी घालायची. आणि हा छान असा, हे बघा, मस्त आपला डोसा झाला आहे. आपण हा काढून घेऊया. हे बघा, मस्त मसाला डोसा झालेला आहे. असाच मी आणखी एक प्लेन करून दाखवते. हे बघा, तेल लावून घेतलं आहे. आता आपण पीठ घालूया. पीठ परत असं हलवायचं प्रत्येक वेळी, इडलीला पण आणि डोश्याला पण असं मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि मगच घालायचं आहे. आता आपण डोसा घालून घेऊया. बघा, असं वरच्यावर हा चमचा फिरवायचा आहे. मस्त हा आपल्याला मिनिटभर छान भाजून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता कसा आपला डोसा आपोआप निघतो. हा बघा, एकदम छान झालेला आहे डोसा. हे तुम्ही इडलीचं पीठ, इडली व्हिडिओत जसं पीठ दाखवलं तसं नक्की बनवा. खूप छान होतो इडली डोसा. हे बघा, डोसा आपला छान झाला आहे. आम्ही काढून घेते छान. असा फोल्ड केला तरी चालेल, गोल गोल छान. हा बघा, मस्त झाला आहे. हे बघा, एकदम छान आपला मसाले डोसा तयार झालेला आहे. हे सांबार, ह्या दोन्ही चटण्या मी दाखवलेल्याच आहेत. त्याचे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला सर्च करून बघू शकतात. हे तुम्ही मसाला डोसा नक्की करून बघा. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर विचारा. अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.